लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझी आपणा प्रत्येकाने विनंती आहे की हा संदेश तुम्ही लाईक करावा आणि तुम्ही इतरांपर्यंत शेअर करावा। तसेच आमचे नवीन येणारे जे संदेश आहेत ते तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही नोटिफिकेशन साठी बेल रिंग प्रेस करावी। प्रियजनो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, अन्य भाषा, गोंधळ आणि त्याची सत्यता। प्रियजनो, पवित्र शास्त्राच्या व्यवस्थेनुसार अन्य भाषा बोलण्यासाठी देवाने काही व्यवस्था आपल्या मंडळीमध्ये लावलेली आहे। कारण देवाचं वचन म्हणते की देव हा अव्यवस्थेचा देव नाहीये, देव हा व्यवस्थेचा देव आहे। म्हणजे देवाच्या मंडळीत व्यवस्था आहे आणि म्हणून जेथे व्यवस्था आहे तेथे गोंधळ असू शकत नाही। आणि म्हणून आज आम्हाला या विषयाकडे त्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे की बायबल आम्हाला काय व्यवस्था देते आणि आज मंडळामध्ये काय चाललेलं आहे। आमच्याकडे देवाने सत्याचा मानक म्हणजे त्याचं पवित्र शास्त्र आणि त्यात लिहिलेली व्यवस्था आम्हाला देण्यात आलेली आहे। या व्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही एक एक गोष्ट पारखणार आहोत। तुम्ही या गोष्टी आपले स्वतःचे बायबल उघडून वाचा, त्यावर मनन चिंतन करा, देवाकडे प्रार्थना करा आणि देव तुम्हाला सत्याचं ज्ञान देवो आणि हर एक गोंधळांतून तुम्हाला पूर्णतः वेगळे करो। तर आज एक देवाचा सेवक या नात्याने आपणा सर्वांसमोर सत्य मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। म्हणून आपणांतील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय, यामध्ये आम्हाला 7 वचनापासून 10 वचनापर्यंत पवित्र आत्म्याची 9 दाने आढळतात। त्यापैकी मी एका दानाविषयी मी आपणा सर्वांसमोर बोलू इच्छित आहे। ते वचन 10व्या वचनामध्ये आहे। 1 करिंथ 12 अध्याय 10वं वचन, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो। आमेन। प्रभू या वाचल्या गेलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। अन्य भाषेच्या दानाविषयी आज संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये खूप गैरसमज आहे। ख्रिस्ताच्या शरीरात हे दान प्रभूने का दिले असावे, हे दान प्रथम काय आहे हे आम्हाला समजून घेणे फार गरजेचे आहे। इंग्लिश मध्ये याला टंग्स म्हटलेली आहे। टंग्स म्हणजे भाषा, भाषांचे दान आम्ही याला म्हणू शकतो। पवित्र शास्त्र बायबल याकोबाच्या पत्रात 3ऱ्या अध्यायात आम्हाला हे दाखवते की मनुष्याला जिभेवर पूर्णतः काबू मिळालेला नाही। अर्थात देवाने आम्हाला जी जीभ दिलेली आहे त्याचा उद्देश हा आहे की देवाचा गौरव आमच्याद्वारे व्हावा, म्हणून ती जीभ देवाने आम्हाला दिली आहे। जर देवाचा महिमा होत नसेल तर त्या जिभेचा गैरवापर होत आहे, म्हणून आम्ही कोणीही त्यासाठी अपराधी ठरू नये। ही गोष्ट आम्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना ध्यानी बाळगणे गरजेचे आहे। प्रियजन हो, या बायबल मध्ये मनुष्यांच्या जिभेविषयी फार मोठी सत्यता प्रकट केलेली आहे। याकोबाचे पत्र याचा 3 अध्याय आणि याचं वचन मी 5 पासून वाचत आहे। तशी जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते, कारण पहा लहानशी जीभ केवढ्या मोठ्या रानाला पेटविते। जीभ ही आग आहे, ती अन्यायाचे भुवन आहे। आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे, ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटलेली अशी आहे। बघा, श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रांतील जीव या प्राण्यांचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे। म्हणून सर्कसीत आम्ही पाहतो की सिंह पण पकडलेला आहे, हत्ती पण पकडलेला आहे, अस्वल पण आहे, ज्यांना जे माणसाळले जातात, मनुष्य स्वभावाला ते वश झालेले आहेत। परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश कराव्यास समर्थ नाही, ती शांती रहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे।
जिभेमध्ये विष भरलेला आहे प्रियजनो. तिच्या योगे जो देव पिता याची आपण स्तुती करीतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. यशायाच्या पुस्तकात 6व्या अध्यायात आम्हाला आढळते की उज्जिया राजा मरण पावल्यानंतर यशायाला देवाचा साक्षात्कार घडला आणि त्या मोठ्या दृष्टांतामध्ये तो असताना त्याला दिसले की तो देवाच्या अति पवित्र उपस्थितीमध्ये आहे, जेथे सराफीम आहेत, स्वर्गदूत आहेत, करुबीम आहेत आणि देवाला पवित्र 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 म्हणत आहेत. आणि तेव्हा त्याने देवाला अति उच्च सिंहासनावर आरूढ असलेले पाहिले. त्यावेळेला यशया घाबरला. त्या देवाच्या उपस्थितीत त्याला कळून आले की मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठाच्या लोकांत राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर जो राजाधी राज त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. हे पाहून तो यशया घाबरला. प्रियजनो, 6वं वचन म्हणते, मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमटाने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठात झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. आणि त्याच्या पापाचे प्रायश्चित्त झाले. प्रियजन हो, आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हायला हवे आणि आमचे ओठ अशुद्ध नसावे. आम्ही आज ख्रिस्ती जगतात लोक पाहतो जे म्हणतात आम्ही अन्य भाषा बोलतो आणि जाऊन शिव्या पण ते देतात. अर्थात त्यांची जीभ पवित्र आत्म्याच्या ताब्यात नाही हे आम्हाला आढळते. प्रियजन हो, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय याचं 26 वचन म्हणते, आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. आम्ही पोकळ ख्रिस्ती असता कामा नये, नावाचे केवळ. आम्ही खरे ख्रिस्ती असायला हवे. म्हणून आमच्या जिभेवर आम्हाला आळा घालता आला पाहिजे. आज ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणूनच आम्ही प्रभूकडे प्रार्थना करायला हवी की प्रभू आम्हाला शुद्ध कर. आमच्यासाठी आज ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे जे आम्हाला सर्व वाईटापासून शुद्ध करीते. तेच आमच्यासाठी देवाच्या वेदीवर प्रायश्चित्त करण्याचं कार्य करीत आहे. म्हणून येशूला सांगावे की तुझे रक्त माझ्या ओठाला आणि जिभेला लाव, यासाठी की मीही शुद्ध ठरावा. आमचे अवयव नीतिमत्वाचे उपकरण ठरायला हवेत. देवाने आमच्या जिभेचा वापर करावा असे त्याला आम्ही ती जीभ समर्पित करायला हवी. ही अतिशय महत्वाची गरज आहे की आमची जीभ ही देवाला समर्पित केली जावी. अग्नीची जीभ जी पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांना आणि त्या शिष्यांना प्राप्त झाली, जी देवाकडून प्राप्त होते, तेव्हा आमच्या मुखावर विशेष ताबा येतो. प्रियजन हो, पवित्र आत्मा जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मनुष्याला आपल्या मुखावर ताबा येतो. मनुष्य वाटेल ते बोलू शकत नाही. त्याला पूर्ण इंद्रिय दमन येते. तो प्रत्येक इंद्रियांवर ताबा मिळवू शकतो. हे पवित्र आत्मा प्राप्त झाल्याचं लक्षण आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आम्हाला अग्नीची जीभ देवाकडून प्राप्त होणे गरजेचे आहे. मार्क सुवर्तमान 16 अध्याय याच्या 17 वचनात मी वाचत आहे, आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील. अर्थात नव्या नव्या भाषा बोलतील ही गोष्ट येशू ख्रिस्ताने अगोदरच भविष्यवाणी दिली होती. आणि तदनुसार पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि नवनव्या भाषा तेव्हापासून ख्रिस्ती जगतात बोलण्यात आल्या. प्रियजन हो, भाषांचे वरदान प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्हाला प्रथमच आढळते. अर्थात पवित्र आत्मा त्यावेळेला उतरला आणि फार मोठा आवाज झाला. अग्नीच्या जिभा उतरल्या. पहिला जो फरक दिसला तो म्हणजे विविध मानवी भाषा ते बोलू लागले, जसे आत्म्याने त्यांना बोलण्यास लाविले. प्रेषितांची कृत्य याचा 2 अध्याय याचं वचन 1 ते 13 मी आपणा पुढे वाचत आहे. या बायबलमध्ये अन्य भाषांच्या बोलण्याविषयी पवित्र आत्मा जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आला त्या वेळेला अन्य भाषा बोलण्यास पवित्र आत्म्याकडून देवाच्या मंडळीतील त्या व्यक्तींना देवाने दान दिले. आणि आम्ही ही गोष्ट या नवीन कराराच्या सुरुवातीला पाहतो. अर्थात ते वचन मी वाचत आहे. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशांतून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी जशी त्यांना वाचा दिली
तसे तसे ते निरनिळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रांतील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपट्टेमा, यहुदिया, कप्पुदिकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुवा देश यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसार सर्व रोमन प्रवासी, केत्रीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मयित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा जेव्हा उतरला तेव्हा अग्नीच्या जिभा उतरलेल्या आहेत. एक मोठा आवाज सुसाट्याचा झालेला आहे. त्या अग्नीच्या जिभा त्या पवित्र जनांवर देवाने ठेवल्या, ज्यांना पवित्र आत्म्याने बोलण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली. त्यांना काही माहित नाही ते काय बोलत आहेत. हे सर्व गालिली व्यक्ती होते असे वचनात आम्ही पाहतो 7व्या वचनात, आणि 9 ते 11 वचनात आम्हाला आढळते की त्यांनी 15हूनही अधिक भाषा या ठिकाणी बोललेल्या आहेत, ज्या मानवी भाषा आहेत, ज्या समजतात मनुष्य, ज्याचं भाषांतर करण्याची गरज नाही. या भाषा गालिली व्यक्ती बोलत आहेत. वचन 11 म्हणते, आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. म्हणजे ऐकणारे प्रत्येक जण यांना आपापली भाषा ऐकू येत होती. हे पवित्र आत्म्याने कार्य केले होते यासाठी की जो संदेश देण्यात आला तो सर्व लोकांना कळावा, त्यांच्या भाषेत त्यांच्या कानी तो संदेश यावा, ही देवाची इच्छा होती. म्हणून पवित्र आत्म्याद्वारे हा संदेश दिला गेला. अन्य भाषा बोलणे हे एक चमत्कारिक दान आहे. ही पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त होते. ही एक दानाच्या स्वरूपात देण्यात येते. ही भाषा कुठेही शिकविली जात नसते. ही भाषा पवित्र आत्मा जशी वाचा देतो त्या प्रकारे मनुष्य बोलू लागतो. हे एक भाषेचं दान आहे, ज्याला वोकल गिफ्ट म्हटलेली आहे. संत पौलाने 1 करिंथ याच्या 12 अध्यायामध्ये पवित्र आत्म्याच्या 9 दानांविषयी काही सांगितलेलं आहे. त्या 9 दानापैकी 2 दानं ही आहेत, अन्य भाषा बोलणे आणि त्या भाषांचा अनुवाद करणे आहे. अर्थात निरनिराळ्या प्रकारच्या भाषा, त्यांचा उद्देश आणि वापर वेगवेगळा आहे. त्याचा विशिष्ट उपयोग विशिष्ट वेळेसाठी देवाने ठेवलेला आहे. अन्य भाषा या 2 प्रकारे बोलल्या जातात. एक व्यक्तिगतरित्या देवाबरोबर प्रार्थनेच्या स्वरूपात, आणि दुसरी अन्य भाषा ही पब्लिकली म्हणजे सामुदायिक जमावामध्ये भाषा बोलली जाते. म्हणून संत पौल 1 करिंथ 14:2 मध्ये म्हणतो, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. अर्थात ही गोष्ट अन्य भाषेत एखादा व्यक्ती फक्त देवाबरोबर व्यक्तिगतरित्या बोलतो त्याबद्दल वचन ही माहिती देत आहे. दुसरी गोष्ट 4थ्या वचनात संत पौल म्हणतो, भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. लक्षात घ्या, अर्थात अन्य भाषा बोलणारा व्यक्ती जो आहे, जो देवाकडे प्रार्थना करीत आहे, त्याची स्वतःची उन्नती तो करतो. त्याच्या या दानाचा दुसऱ्या कोणाला लाभ होत नाही, कारण तो व्यक्तिगतरित्या देवाच्या चरणाशी प्रार्थना करीत आहे. त्यामुळे फक्त त्याचीच उन्नती होते व्यक्तिशः. 1 करिंथ 14:6 मध्ये की जर मी अन्य भाषेत बोलतो तर मी तुमचे काय हित साधणार, कारण त्याच्या स्वतःचेच हित होत आहे. दुसऱ्या कोणाला त्याच्या अन्य भाषेने काहीही फायदा होत नाही. मग प्रश्न हा पडतो की काय अन्य भाषा बोलणाऱ्याने कायम अन्य भाषेतच प्रार्थना करावी का? संत पौल त्याचंही उत्तर देतो 14 आणि 15 वचनात. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय, मी प्रार्थना आत्मेच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. अर्थ संत पौल या ठिकाणी ही गोष्ट आम्हाला स्पष्ट करत आहे. आता या ठिकाणी आम्ही जी सामुदायिक पब्लिकली जमावामध्ये
जेव्हा अन्य भाषा बोलली जाते त्याबद्दल आता मी पाहूया. जेव्हा अन्य भाषा ही सामुदायिकरित्या जे जमाव जमलेला आहे त्यामध्ये ज्या वेळेला बोलली जाते तेव्हा त्याचे भाषांतर होणे फार आवश्यक आहे. अर्थात संत पौलाने अन्य भाषा बोलण्याच्या विषयावर देवाची व्यवस्था या 14व्या अध्यायात दिलेली आहे. येथे कृपया हे समजून घ्या, व्यक्तिगतरित्या अन्य भाषेत प्रार्थना करणाऱ्यांसाठी अनुवादाची गरज नसते. जेव्हा अन्य भाषा ही जमावामध्ये बोलतो, मंडळीमध्ये बोलतो, तेव्हा बोलल्या गेलेल्या अन्य भाषेचा अनुवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो कोणत्या आत्म्यापासून बोललेला आहे आणि संदेश नक्की काय आहे हे समजण्यासाठी ही गोष्ट अति महत्वाची आहे. कारण अन्य भाषा या सैतान देखील बोलतो, दुरात्मे देखील बोलतात. प्रियजनो, आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये जे स्वतःला ख्रिस्ती समजत आहेत परंतु ते देवाच्या व्यवस्थेला मानत नाहीत, अनुसरून नाहीत. या कारणाने मंडळामध्ये फार मोठा गोंधळ त्यांनी निर्माण केलेला आहे. असे काही पुढारी लोकांना पुढे बोलवतात आणि मग त्यांना भाषा बोलता यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. अर्थात मला येथे नवल वाटत हे आहे की जेथे पवित्र आत्मा हे दान देत आहे तेथे मनुष्याने पवित्र आत्म्यावर बजवायला लावलेला आहे की या व्यक्तीला तू दान दे. ही गोष्ट एकदम चुकीची आहे. पवित्र आत्म्याला माहित आहे कोणाला कधी कसं दान द्यावं, ही गोष्ट आम्हाला कळणे गरजेचे आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 12 अध्याय 11 वचन म्हणते, तरी ही सर्व कार्य तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. ही गोष्ट सेवकांना पण कळायला हवी. म्हणून कोणीही सेवकाने मंडळीतल्या लोकांना असे सांगणे की आम्ही तुमच्यासाठी हात ठेवून प्रार्थना करू मग तुम्ही अन्य भाषा बोलायला लागाल, ही गोष्ट एकदम चुकीची आहे, फसवी आहे. आज ख्रिस्ती जगतामध्ये अनेक मंडळांमध्ये असं शिकविलं जात आहे की तुम्हाला जर अन्य भाषा बोलता आली तर तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झाला. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ही शुद्ध फसवणूक आहे. कारण ही दानं आहेत. दानं प्राप्त होण्याने कोणाही माणसाला पवित्र आत्मा प्राप्त झाला असे होऊ शकत नाही. गलतीकरास पत्र 5व्या अध्यायात पवित्र आत्म्याचे 9 फळ दिलेले आहेत. हे फळ ज्या व्यक्तीमध्ये आढळतात तो व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला आम्हाला आढळतो. पवित्र आत्मा मिळाल्याचा पुरावा मनुष्याचं जीवन बदलते आणि पवित्र आत्म्याचं फळ हे मनुष्याच्या जीवनातून प्रकट होऊ लागते. पवित्र आत्म्याची 9 फळ आहे: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. ही पवित्र आत्म्याचे 9 फळ आहे. पवित्र आत्मा मिळाला तर त्या व्यक्तींतून या गोष्टी दिसणारच. अर्थात तुम्ही म्हणाल मग असं कसं, अन्य भाषा बोलणे हे चुकीचे आहे का? नाही, अन्य भाषा बोलणे चुकीचे नाही. पण अन्य भाषा पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त होणारी दान आहे, देणगी आहे आणि ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच बोलली गेली पाहिजे. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की आज संपूर्ण जगात अनेक ख्रिस्ती लोक असा विश्वास करीत आहेत की सर्वजणांनीच मंडळीत अन्य भाषा बोलली पाहिजे आणि त्यावर ते एवढा दबाव देतात. आणि वास्तविक तसा दबाव देणे चुकीचे आहे. कारण हे दान देव ज्याला देईल त्यालाच मिळेल. सगळेजण अन्य भाषा बोलू शकत नाहीत. वचन काय म्हणते आम्ही पाहूया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि याचं वचन 29-30. सगळेच प्रेषित आहेत काय? काय तुम्हाला सगळे प्रेषित आढळले? नाही. प्रेषित पण आहेत, संदेष्टे पण आहेत, शिक्षक पण आहेत, पाळक पण आहेत, सुवार्तिक पण आहेत. सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत? नाही. काहीच आहेत. सगळे शिक्षक आहेत काय? नाही. काहींना देवाने दान दिलं आहे. सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? नाही. या सर्व प्रश्नाचे उत्तर नाही आहे. निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? नाही. तसंच पुढे काय दिलंय पहा. सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? नाही. लक्षात घ्या, सगळेजण भिन्न भाषा बोलू शकत नाही. म्हणून कोणत्याही सेवकाने मंडळीत असा प्रचार करणे की सगळ्यांनी भाषा बोलल्या पाहिजेत हे वचनाच्या बिलकुल विरुद्ध आहे. म्हणून तुम्ही हा विश्वास जर करीत असाल की सगळ्यांनी भाषा बोलली पाहिजे तर पवित्र आत्मा मिळाल्याचं ते मानक आहे तर ते साफ चुकीचं आहे. पुढे वचन म्हणते भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? नाही. ज्याला भाषा आणि त्याचा अर्थ सांगण्याचं दान देवाकडून मिळालं आहे तोच ते सांगू शकतो. प्रियजन हो, आम्ही जे बायबलचे वाचक आहोत आम्हाला ही गोष्ट माहित हवी. या संपूर्ण बायबलमध्ये आम्हाला 3 पुरावे प्रेषितांच्या पुस्तकात आढळतात जेथे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर अन्य भाषा बोलली गेलेली आहे. ते कोणते पुरावे आहेत?
प्रेषित 2 अध्याय 4 वचन, 2 अध्याय 4 वचन, 10 अध्याय 44 ते 46 वचन आणि 19 अध्याय 6 वचन. परंतु याशिवाय अनेक अशाही घटना आहेत जेथे पवित्र आत्मा मिळाला तरी भाषा बोलण्यात आल्या नाहीत. उदाहरणार्थ प्रेषितांचे पुस्तक 2 अध्याय 41 वचन, तेथे असं लिहिलेलं आहे, तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. अर्थात 3000 लोक त्यांना पवित्र आत्मा मिळाला, परंतु त्यांनी अन्य भाषा बोलल्या नाहीत. प्रेषितांचे कृत्य 8व्या अध्यायात आम्ही पाहतो की शमरोनमध्ये अद्भुत कार्य पवित्र आत्म्याचं संजीवन आलं होतं. प्रेषितांची कृत्याच्या 8व्या अध्यायात 15 वचनापासून मी वाचत आहे, ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर इथे कुठेही अन्य भाषा बोलली गेलेली आम्हाला आढळत नाही. अर्थात हे सर्व वचने दाखविण्यामागे माझा उद्देश हा आहे, आम्ही ही गोष्ट समजायला हवी की अन्य भाषा बोलणे हा पवित्र आत्मा मिळाल्याचा पुरावा हे पूर्णतः खोटा आहे. प्रियजनो, अर्थात या दोन्ही वचनात आम्हाला संपूर्ण सत्यता देवाने उघड केलेली आहे. म्हणून कोणत्याही सेवकाने अन्य भाषा बोलण्यास कोणाला प्रवृत्त करता कामा नये, कारण हे काम देवाचं आहे, दान देण्याचं. म्हणून कोणी दबाव आणून कोणाला जरी ते बोलायला लावलं, खोटी आणि थोतांड भाषेचा जन्म अशाद्वारे होतो जे लोकांवर दबाव आणतात. तू बोल, तुला येईल, अशा प्रकारे बोलण्याने पवित्र आत्म्याकडून अन्य भाषा बोलण्याचे दान कोणाही व्यक्तीला आजपर्यंत देण्यात आलेलं नाही आणि पवित्र आत्मा कधीही असं दान कोणा सेवकाच्या फोर्सने कोणा व्यक्तीला कधीही देत नाही. कोणाही व्यक्तीने कोणा व्यक्तीला भाषा बोलण्याचं दान प्राप्त व्हावं म्हणून प्रार्थना करण्याची बिलकुल गरज नाहीये. अन्य भाषेमध्ये अनेक लोक अशा प्रकारे बोलतात आणि ते पवित्र आत्म्यापासून नक्की आहे की नाही हे तपासण्यासाठी, त्याची सत्यता तपासण्यासाठी काहीच मोजमाप या ख्रिस्ती जगतात नाही. म्हणून ज्याला जसं वाटते तसं मनुष्य बोलत सुटलेला आहे. हाता हंडा शुड्डा बाला यमहा, माता हंडा चल्ला पट्टा यमहा, शिर्रा चमल्ला हम्मल्ला हल्लल्ला हल्लल्ला, अशा प्रकारचे शब्द बोलले जातात आणि मग बनावटी भाषा बोलल्या जातात जी देवापासून नाही. कैक लोक फेक भाषा, बनावटी भाषा बोलण्यात मास्टर झालेले आहेत. ते तेच शब्द बोलतात. तेच शब्द बोलले ही काही भाषा नाहीये. त्यांनी ते स्वतःला माहित नाही ते काय बोलतायत. अशी भाषा बायबलच्या वचनानुसार पवित्र आत्म्याचे दान असू शकत नाही, कारण बायबलमध्ये दिलेली भाषा ही अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्म्याद्वारे दैवी रीतीने दान म्हणून देण्यात येते. देव असे दान खोटे शिक्षण असलेल्या व्यक्तींना कदापि देऊ शकत नाही. आणि मी ही गोष्ट पाहिली की काही पुढारी त्यांना शिकवतात की येशूने म्हटले की तुमच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. याचा अर्थ त्यांनी अशा प्रकारे घेतला की तुमच्या पोटांतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. म्हणून तुम्हाला हे दान मिळण्यासाठी तुम्ही दीर्घ श्वास घ्या, शांत रहा, रिलॅक्स करा आणि मग तुम्हाला हळूहळू करून तुमच्या पोटांतून आतूनच तो अटरन्स, तो शब्द येईल आणि मग तुम्ही हळूहळू करून जलद गतीने बोलू लागाल. सार्वजनिक ठिकाणी हेच शिकविले जाते की प्रभू तू आम्हाला आश्वासन दिले आहे की मी पवित्र आत्मा देईन. पिता, कसा मला पवित्र आत्मा तू देशील? मी स्वीकारतो हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे म्हणून जो मला अन्य भाषेचा पुरावा तू दिला आहे. अशा प्रकारे ही गोष्ट शिकविण्यात येते आणि वास्तविक अन्य भाषा बोलणे, निरनिराळ्या भाषा बोलणे ही पवित्र आत्म्याचा पुरावा बिलकुल नाही आहे. हे आम्हाला समजायला हवे. जणू अन्य भाषा म्हणजे काहीतरी एक आध्यात्मिक ऊर्जाच आहे असे ते दाखवून त्याचे मॅनिप्युलेशन करीतात. अर्थात ते स्वतः अन्य भाषा बोलून दाखवतात आणि पवित्र आत्म्याने भरलेले भासवतात. हे फक्त दिखावटीपण आहे. लोकांवर खोटा प्रभाव पाडला जातो. अर्थात ते जी अन्य भाषा बोलत आहे ती अन्य भाषा मंडळीमध्ये गोंधळ निर्माण करीत आहे आणि जे भोळे लोक आहेत त्यांची फसवणूक करीत आहे. प्रियजनो, अन्य भाषा बोलणे हे पवित्र आत्म्याचे दान आहे. ही काही अशा प्रकारची स्किल नाही की कोणीतरी त्यामध्ये मास्टर व्हावे व लोक ते शब्द ऐकतात
आंधळ्याला मार्ग दाखवायला लागतो. कैक वेळेला आम्ही कैक लोक पाहतो, लोकांना काही कंट्रोल नसतो, ते विचित्र वागतात आणि विचित्र प्रकारे हालचाल करतात, पडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र हावभाव करतात. हे पवित्र आत्म्यापासून नाही. स्पष्टपणे आम्ही सांगू शकतो, हे दुष्ट आत्म्यापासून आहे, हे दुरात्म्यापासून आहे. पवित्र आत्मा विचित्र वागूच शकत नाही. तो विश्व निर्माण करता देव आहे, तो विचित्र वागू शकत नाही. ही लोक पवित्र आत्म्याची निंदा करीतात. म्हणून अशा लोकांपासून पण आम्हाला फार सावध राहणे गरजेचे आहे. हे पवित्र आत्म्याविरुद्ध अक्षम्य पाप ही असू शकते. म्हणून आम्हाला फार सावध रीतीने वागणं आणि चालणं गरजेचे आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात 11 अध्यायामध्ये आम्हाला बाबेलचा बुरुज आढळतो. बुरुज बांधण्यासाठी निम्रोद नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी एक नेतृत्व केले होते. संपूर्ण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना, सर्व लोकांना एकजूट केले होते. 7वं वचन, तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजायची नाही. भाषा जर नाही समजली ना तर गोंधळ होतो. ही गोष्ट ध्यानात घ्या. 8वं वचन म्हणते, नंतर परमेश्वराने तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविली. याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. बाबेल या नावाचा अर्थ गोंधळ आहे. आणि आज या जगामध्ये अनेक सांप्रदायिक मंडळांमध्ये ज्या पद्धतीने अन्य भाषा बोलली जात आहे आणि त्यामध्ये आम्हाला फार मोठा गोंधळ आढळत आहे. अनुवादाशिवाय जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा त्या भाषेला काहीच अर्थ नसतो. अर्थरहित ती भाषा आहे ज्याचा अनुवाद केला जात नाही. आणि ही दुसरं काही नाही, नवीन कराराची ही छाया आहे. ही छाया दाखविते की कशा प्रकारे अनेक लोक एकत्र येतील आणि भाषा बोलतील ज्या त्यांना माहित पण नाही, ते काय बोलतात त्यांना कळत पण नाही आणि त्याचा अनुवाद करणाराही कोणी नाही. करंथीकरास पहिले पत्र याच्या 14व्या अध्यायात भाषा बोलणे आणि भाषांचा अर्थ सांगणे याची संपूर्ण व्यवस्था देण्यात आलेली आहे. आणि आम्ही जे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आहोत त्या व्यवस्थेला मानणे हे आमचं कर्तव्य आहे. ती व्यवस्था सोडून जर तुम्ही म्हणाल आम्ही जे करतो आमच्या मंडळीत शिकविण्यात येते तेच आम्ही मानणार, तर तुमचं चर्च पवित्र शास्त्रावर आधारित नाहीये. आपणा पुढे मी देवाकडून आलेला अन्य भाषेतला संदेश आणि लगेच दुसऱ्या व्यक्तीने त्या संदेशावर लगेच कशा प्रकारे त्याचा अनुवाद केला ही गोष्ट आपणा पुढे मी दाखवू इच्छित आहे. आपण कृपया लक्ष देऊन त्या गोष्टी ऐका. देव आपल्या मंडळीत कसं कार्य करीतो, हे दान कसं ऑपरेट व्हायला पाहिजे, कसं कार्यरत व्हायला पाहिजे ते आम्ही पाहूया.
हा विषय मोठा आहे आणि त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये आम्ही सविस्तरपणे पाहणार आहोत. अन्य भाषा बोलण्यासाठी संत पौलाद्वारे देवाने अन्य भाषेसाठी काय व्यवस्था दिलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण भाग नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.